आपल्यासोबत आमदार सदाभाऊ खोत आहेत। ज्या प्रकारे कर्जमाफीची डेडलाईन देण्यात आली होती, आधी 30 जून होती, मग 5 जुलै, अधिवेशन संपतंय, कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न विरोधकही विचारतात आणि शेतकरी विचारतात। कर्जमाफीच्या याद्या तालुका पातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आता हातामध्ये घेतलेलं आहे। एका बाजूला नॅशनलाइज बँकेची माहिती, विकास सोसायटीची माहिती, जिल्हा मध्यवर्ती बँकेची माहिती, या सगळ्या माहित्या एकत्रित करून मग ऑनलाईन झाल्यानंतर त्याची कृटणी होईल आणि त्यामुळं त्याला थोडा वेळ लागायला लागला आहे, कारण कोणताही शेतकरी वंचित राहू नये ही याच्या मागची भूमिका आहे। असं म्हटलं जाते की केंद्राकडनं माहिती मागवली जाते, इन्कम टॅक्सची माहिती मागवली जाते, जो इन्कम टॅक्स शेतकरी भरतो त्याला ठेवायचं, कर्जमाफीचा लाभ द्यायचा की नाही हे ठरवलं जातं। नाही, मला काय म्हणायचं, पात्र शेतकरी आहेत ज्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज आहे, निश्चितपणानं राज्यातल्या अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल। यदा कदाचित काही शेतकरी जर वंचित राहिले असतील पात्र असून तरी सुद्धा नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये लगेच त्याची छाननी होऊन त्याही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ। आकडा जो 57 लाखाचा दिलाय तो कमी होईल, 57 लाखाचा जो आकडा दिलाय शेतकऱ्यांचा असा आहे की राज्यामध्ये मुळामध्ये कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याची जी संख्या आहे नॅशनलाइज बँकसह ती 60 लाख ते 65 लाखाच्या आसपास आहे। त्यामुळं प्रत्यक्षात 2 लाखापर्यंतचे शेतकरी किती पात्र होणार आहेत, नियमित कर्ज भरणारे किती शेतकरी पात्र होणार आहेत, याच्या याद्या एक आठवडाभरामध्ये येतील आणि त्यावेळी चित्र स्पष्ट होईल जिल्हा वाईज की नेमकं किती लाभ मिळेल। वाटतं की 2 आठवड्यात हे सगळं होईल, 2 आठवडे लागतील या सगळ्याला। नाही, एक माझं मत आहे की आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत, ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत अशा जिल्ह्यांना लाभ द्यायला सुरुवात होईल आणि एक आठवडाभरामध्ये पैसे वर्ग होतील। त्यामुळे हे होते आमदार सदाभाऊ खोत। त्यांनी या सगळ्या म्हणजे कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार हा प्रश्न जेव्हा विरोधक शेतकऱ्यांकडनं विचारला जातोय त्यावर त्यांनी सरकारची एक प्रकारे बाजू मांडली आहे। कॅमेरामॅन अनिल संघर्ष, मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।